आता 3च गाणी उरलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या स्पेशल सिलेक्शन एपिसोडचा निर्णय काय आहे तो कळणार आहे. 3 गाणी. एक तर जोरदार टाळ्या सगळ्या स्पर्धकांसाठी, सगळ्या लिटल चॅम्प्ससाठी. आणि आपला दुसरा आणि शेवटचं गाणं घेऊन येते शरयू दाते. शरयू, खूप गोड झालं. आणि तू किती अवघड गाणं निवडलंस गायला. हा, मलाच भीती वाटत होती माहितीये, पण तू किती गोड गायलीस. थँक्यू. तर कुणापासून सुरुवात करूया? कोणापासून? कुणापासून करूया? असे सगळे का सांगताय कुणापासून? बरं, मग मी सिलेक्ट करू वैशाली ताई. ओके. अगं ताईडे, तू केवढीशी, तुझी ती शब्दांची समज किती, मोरली काठी वगैरे सगळं परफेक्ट गायली ही. तुझ्याकडनं खरंच अपेक्षा नव्हती. मी वाट बघत होते कधी मोडली म्हणते किंवा काही शब्द वेगळे गाते, पण नाही, जागाच नाही ठेवली. किती गोड गायली शरयू. थँक्यू. खूप छान. खूप कठीण गाणं आहे, पण शांतपणे तुझ्या वयाला न साजेचं गायलीस असं मी म्हणेन. मी एवढाच विचार करत होतो, मगाची आदिवासी मुलगी एकदम कोळीण कशी काय झाली. आणि अगदी त्या मच्छीमारायला निघतात नावेत. मला वाटतं अपोलो बंदरला वगैरे जाऊन आलीस का तू त्या नावेत बसून? जरा तो असा एक कोळी फील इतका छान आला मला. वैयक्तिक तुझं ते पण आवडलं होती. आदिवासी भूमिकाच म्हणूया तिला. ती नटी आहे संगीतातली. खूप तुला उज्ज्वल भवितव्य आहे. धन्यवाद. आई चिमुकले चिमुरडे, मस्त गायलीस, खूप छान गायलीस. थँक्यू. मला फक्त एकच वाटतं, तुझा अंतऱ्यामध्ये थोडीशी गडबड झाली ना ताई. थोडे सूर बी नाही लागले, पण तुझ्याकडनं ते एरवी एक्सपेक्ट करणे. म्हणजे माझ्या घरी जर का तू येऊन गायली असतीस किंवा पहिल्या राऊंडला इथे जरी गायली असतीस तरी मी तुला नी देऊन टाकला असता. पण आता आपण एवढ्या मुलींच्या बरोबर बघ, 6 बघ कशा बसल्या आहेत, 5 जणी. हो, मग त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन आहे ना आपली, मग त्यांच्यापेक्षा छान झालं पाहिजे. हा, पुढच्या वेळेला प्रयत्न कर. हा, दोन पा मिळाले शरयू. ऑल द बेस्ट. यानंतर पुन्हा एकदा टाळ्यांनी स्वागत करूया कार्तिकी गायकवाडचं. कंठ येतो दाटून, कंठ येतो ओठात ये गाणे जापुल्या घरी तू जा लाडके
की खूप छान गायलीस बाळा, खूपच छान आणि माझं एक खूप फेवरेट गाणं आहे हे, आणि थँक्यू व्हेरी मच हे गायल्याबद्दल. थँक्स अ लॉट. आपण मान्यवरांपासून सुरुवात करूया. हो. वास्तविक सुगम संगीत हे काही माझं क्षेत्र नाही आहे, आणि ज्या पद्धतीनं वैशाली किंवा अवधूत बोलतात, पण मला एक ह्या गाण्यामध्ये असं वाटलं की मला अतिशय ज्यांची मला जवळीक आणि प्रेम लाभलं, त्याच वसंतरावांची खुशबू मला आली त्या हरकतींच्या मध्ये, वसंतराव देशपांडेंची. त्यामुळे मला अगदी तू एकदम माझ्या घरातली मुलगी आहेस असं वाटायला लागलं. थँक्यू, फार उत्तम गायलीस. माझ्यासाठी हे गाणं फार इमोशनल प्रश्न आहे माझ्या आयुष्यातला. लहान होतो त्यावेळेला तुझ्यावर असतानाच हे गाणं शिकलो, बसवलं आपल्या भाषेत, आणि मग गायचो मी सगळीकडे. मोठी मोठी माणसं रडायला लागायची. का कळायचं नाही आम्हाला, तुझ्या एवढे होतो आम्ही सगळे. मग माझ्या बहिणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी पण रात्री कार्यक्रम होता गाण्याचा. सगळ्यांनी मला फरमाईश केली, अरे सगळ्यांच्या लग्नात गातोस तर तू हेच गाणं परत गा. मी म्हटलं काय आहे गाणं, तेच परत गाणं गायचं. मग मी परत बसलो गायला. आधी 1-2 गाणी इकडची तिकडची गायली, मग हे गाणं गायलं. आणि गाणं माझ्या हिशोबाने मी गाऊन संपवलं होतं. त्यावेळेला समोर तुझ्याच वयाची 2-3 मुलं हसत होती आणि एकमेकांना टाळ्या देत होती. मी बघितलं का टाळ्या देतात, आणि हळूच कान देऊन ऐकलं तर ते माझ्याकडे बोट दाखवून म्हणत होते, ते बघ अवधूत दादा गात असताना रडतोय. पण तू आज खूपच छान गायलीस. थँक्यू. आणि जागा, सूर, ताल वगैरे तर छान आले, त्या गोष्टी आहेतच. पण जर का मला त्या प्रसंगाची तू आठवण करून दिलीस, त्यामुळे त्याचा अर्थ असा की ह्या गाण्यामध्ये तुझा आत्मा देखील होता. थँक्यू. जे अवधूत बोलला तीच स्थिती थोडी माझीही झाली. संमिश्र भावना होत्या की पहिली गोष्ट, या वयात ही मुलगी हे गाणं त्या इंटेन्सिटीने गाते. ती जी इंटेन्सिटी तू आम्हाला आत्ता पोचवलीस ना आमच्यापर्यंत, ती इतकी भन्नाट होती. मला खात्री आहे की इकडे उपस्थित बऱ्याच लोकांच्या डोळ्यात पाणी आणलंस तू आज. क्या बात आहे कार्तिकी, खूप छान. गॉड ब्लेस यू यार. दोन दहा मिळालेत. कॉंग्रॅच्युलेशन. आणि खूप खूप मोठी आहे हां. आणि आता आजचं ह्या स्पेशल एपिसोडचं शेवटचं गाणं आपल्या समोर घेऊन येते. टाळ्यांनी स्वागत करूया मुग्धा वैशंपायन. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. वेणू कवणाचा मये वाजे, ओ वेणू कवणाचा मये वाजे. वेणू नादे गोवर्धन गाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. पूछ पसरुनी मयूर विराजे, ओ पूछ पसरुनी, हा पूछ पसरुनी मयूर विराजे. मज पाहता भासाती यादव राजे, मज पाहता भासाती यादव राजे. राजे वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू. मस्त झालं मुग्धा. थँक्यू. तुला कसं वाटतंय आजची स्पर्धा कशी झाली? छान झाली. सगळ्यांची गाणी छान झाली. हो, आणि तुझं गाणं कसं झालं? छान झालं. छान झालं का? हो. मस्त झालं. मस्त झालं. मस्त झालं. व्हेरी गुड. आता आपण कोणापासून सुरुवात करूया? अवधूत दादा. अवधूत दादा. मुग्धा, मुग्धा, तू अशी गातेस, एकदा इकडे बघतेस, एकदा वरती बघतेस, इकडे बघतेस.
जणू काय गाणं ऐकत असल्यासारखी हा वृंदावनी आणि गळ्यातनं ताना वगैरे जोरदार चालू आहे सगळी जागा बिगा जोरदार आणि मग वृंदावनी मध्ये माझ्याकडे बघून हसतेस वृंदावनी आणि मग इकडे तिकडे वरती कसं मॅनेज करतेस एवढं सगळं पण सुपर्ब गायलीस सुपर गर्ल सुपर्ब गायली थँक्यू. सत्यशीलजी. फार सुंदर गायलीस आणि ती अशी वृंदावनात बसून कृष्ण भगवान एक एक गोपींच्याकडे त्या श्रोते म्हणून कसं काय ऐकतायत आपलं गाणं अशी त्याची चौफेर नजर फिरत असते. आणि पुन्हा तोच आत्मविश्वास आणि मी मगाशी म्हणालो तसं ते गाण्यात संबंध ती रस त्याचा ती जिवंत करतेच पण एक डिटॅच जो लागतो आउटलुक तो तिच्यामध्ये आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. तू पक्की मॉनिटर बाई नाही तू मास्तरीण बाई आहेस ग. परफेक्ट नजर असते तुझी. कोण माझं गाणं ऐकत नाहीये येते मी आणि छडी मारते त्यांना ना आणि तरी तू मस्त गातेस. क्या बात आहे. आम्हाला ज्या ज्या छोट्या गोष्टी आता तुमच्या आवाजात दिसतात त्या तुम्हाला सांगणं भाग आहे. हा तेवढ्या त्या हरकती आणि ते तू पकडत होतीस परत पण ते कळत होतं की तुला ते सहजतेने नाही आलं जसं मगासचं गाणं सहजतेने आलेलं. हा तसं अजून थोडं तयार व्हायला पाहिजे होतं गाणं. ओके ऑल द बेस्ट. मुग्धा 2 मिळाले आहेत. ऑल द बेस्ट. त्यांनी क्लासिकल गायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही पण त्या एका मांडवाखालून त्यांनी जावं त्याच्यामुळे अतिशय सुंदर त्यांच्या एका गाण्याला संपूर्णता येईल सर्वच दृष्टीने.